नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेलाच असेल, आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो डी.वाय.टी. युनिव्हर्सिटी संबंधित रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी यांचा रिझल्ट कधी लागणार आहे यावर आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आपण रिझल्टचे प्रेडिक्टेशन केले आहे, बट त्याच्यामध्ये थोडे चेंजेस झाले आहेत आणि रिझल्ट का डिले होत आहे याचे कारण आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स, आपलं टेक्निकल इन्फो मराठी या चॅनलवर 1.5K सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आणि आपला जो टार्गेट आहे आता तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे। 2K सबस्क्रायबर जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी यांचा जो रिझल्ट आहे तो रिझल्टच्या प्रेडिक्टेशन सांगण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ यावर ऑलरेडी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती की तुम्ही जर का रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीला ॲप्लाय केलं तर ॲप्लाय केल्याच्यानंतर 8 दिवसांमध्ये जे आहे ती तुमची फोटोकॉपी येत असते आणि त्याच्या दुसऱ्या 8 दिवसानंतर जे आहे मित्रांनो ते तुम्हाला रिझल्ट बघायला भेटत असतं रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचा। तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत की रिझल्ट डिले का झालेला आहे। तर बघा मित्रांनो, मध्ये त्यांनी जे आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लेट लागल्यामुळे त्यांनी रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीच्या डेट्स ज्या आहेत त्या एक्सटेंड केल्या होत्या। त्या संबंधित सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात। तर बघा मित्रांनो, आणि आतासुद्धा फार्मसीच्या डेट्स ज्या आहेत त्या 17 मेपर्यंत त्यांनी एक्सटेंड केलेल्या आहेत एम फार्मसीच्या। तर या ठिकाणी मित्रांनो डेट एक्सटेंड केल्या म्हणजे रिझल्ट जो आहे तो ऑलरेडी एक्सटेंड होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीवर जो रिझल्ट आहे सध्या तो खूप लेट लागत आहे। अजूनपर्यंत काही विद्यार्थ्यांचे रेग्युलर आणि सप्लिमेंटरीचे रिझल्टसुद्धा अजून पेंडिंग आहेत मित्रांनो, ते सुद्धा लवकरच लागणार आहेत। मित्रांनो, डी.वाय.टी. युनिव्हर्सिटीच्या एम फार्मसी बी फार्मसीच्या 7 सेमिस्टरचे जे रिझल्ट आहेत ते डिजी लॉकरवर अपडेट झालेले आहेत आणि बी.टेकचे सुद्धा 7 सेमिस्टरचे रिझल्ट जे आहेत ते हळूहळू डिजी लॉकरवर अपडेट होणे चालू होत आहे। मित्रांनो, डिजी लॉकर एक प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही जे आहे सर्व प्रकारचे आपले रिझल्ट जे आहेत ते डाउनलोड करू शकतात, बट त्याच्या पहिले ते रिझल्ट जे आहेत ते अपडेट होणे गरजेचे आहे। ते अजून अपडेट झाले नाही आहेत, तर ते जसे अपडेट होतील तसे तुम्ही चेक करत राहायचे आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता। तर मित्रांनो, आपण आता बघूयात की रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचा रिझल्ट नेमका कधी लागेल। तर बघा मित्रांनो, आता 17 मेपर्यंत त्यांनी रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीची डेट एक्सटेंड केली आहे आणि पुढे ते किती एक्सटेंड करतील ते आपणही सांगू शकत नाही, कारण मित्रांनो अजूनही रिझल्ट लागण्याचे भरपूर सारे विद्यार्थ्यांचे बाकी आहेत। ज्यांचे रिझल्ट लागले त्यांचे रिव्हॅल्युएशनचे डेट्स जे आहेत त्या परत एक्सटेंड होतात। तर मित्रांनो, आपण एक अंदाजा लावू शकतो की जे रिझल्ट आहेत रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपीचे त्याच्यासाठी आपल्याला एक 20 ते 30 दिवस वाट जी आहे ती पाहायला लागू शकते मित्रांनो, कारण जे डेट्स आहेत ते कधीपर्यंत एक्सटेंड होतील हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही। तर या संबंधित ऑफिशियल काही अपडेट येईल त्यावर मी तुम्हाला जे आहे व्हिडिओ बनवून सांगणारच आहे। त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आय होप मित्रांनो तुम्हाला रिझल्ट डिले का होत आहे याचे प्रॉपर आन्सर जे आहे ते मिळालं असेल। मित्रांनो, तुम्हाला फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टसाठी अजून 20 ते 30 दिवस जे आहे ते अंदाजित वाट पाहणे जे आहे ते गरजेचे आहे आणि आपण अंदाजित जे आहे ते प्रेडिक्टेशन करत आहोत मित्रांनो। याबद्दल काही ऑफिशियल अपडेट आली तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की येईल, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे नवनवीन डी.वाय.टी. रिलेटेड अपडेटसाठी आपलं चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, बाजूला असलेले बेल बटन दाबा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम कळतील। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच। भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत।